जय जय गुरु. दोनच श्लोक राहिलेत आज याचे. हो. हा, तुम्ही एनलार्ज केलं का जरा? हा, एनलार्ज केलं का, मोठं केलं जरा? आज दिसतंय का बारीक तुला? अक्षर दिसत होतं ना परवा, हा आता चांगलं मोठं दिसतंय. हो हो. हम्म. आता दिसतंय छानपैकी. वाचा. कोण अजून आले? जय गुरु शुभांगी ते सर. आले. हा. जय गुरु. जय जय गुरु. गुरु. मी पण आहे. जय गुरु. ह्या. त्या केवटाचं नाव सुमंत होतं बर का. सुमंत होतं का तुझं नाव? हा, सुमंत मला एका ह्याच्यामध्ये मिळालं. सुमंत परवा बोलत ते हे तो जो हे सारथी होता तो ना. सुमंत सारथी होता, केवट नव्हता. नाही, सारथीचं नाव आता सुमंत होतं. मी म्हणलं होतं ना. हो तेव्हा म्हणजे सोडायला गेला, सीतेला हे देणार रामाला ना. सोडायला गेला, रामाला लक्ष्मणाला. सीतेला त्याचं नाव सोडायला सुमंत. हो केलेला. का? हा. बर बर. चला वाचता, कोण वाचत? हे झालं ना काय? प्लुत हो, काल झालं होतं. तुम्हीच भर्तुकाणाम. वाचलं होतं. हो, तपस्विनीनां भवतः प्रसादात् भूत्वा शरण्या शरण्यार्थं मन्यै कथं नंदन. प्रपत्स्ये त्वयि कथं प्रपत्स्ये त्वयि दीप्यमाने. तर हे काल झालं होतं. नाही, सुरू केलं होतं आपण. हा, ओके. बर बर. हं. हे तर अन्वय आणि त्याचं व्याख्या हे सुरू होतं आपल्याला. हा हा हम्म. हा निशास व्याख्या निश निशाचू चरंती निशाचराः हा. म्हणजे निशाचरैः म्हणजे राक्षसैः हम्म. उपप्लुताः म्हणजे पीडिताः, हा. त्रास झालेले. भर्तारः स्वामिनः यासाम ताम निशाचरोपप्लुतभर्तुकासासाम भर्तृकाः. हा. तासाम. आणि हा. हा आणि निशाचरोपप्लुत भर्तुकाणाम म्हणजे दोन दोन दोनदा कसं काय आलंय असं निशाचरोप? काय ते? दोन दोनदा का लिहिलंय ते? का तासाम आणि नाही काणाम नाही, असं दोनदा का? यासाम असं ही संधी आहे ना. स्वामिनः हा यासाम ताः म्हणजे हा निशाचर सुशाचरैः उपप्लुताः. हा. भर्ताराः हा स्वामिनः हा यासान्ताः निशाचरो हा प्लुतभर्तृकाः तासाम ज्यांचे असे पती आहेत असे त्यांच्या. हा म्हणजे निशाकरो उपप्लुत भर्तृकाणाम. हा. तपः अस्ति यासाम ताः तपस्विन्यः अशा त्या विनी. हा. त्यांच्या म्हणजे तपस्विनीनाम तापसीनाम. हा हा. असं म्हणजे आता षष्ठी बहुवचन झालं. भर्तृकाणाम. हो. हा असं. हा हम्म. त्या म्हणजे हम्म. निशाचर उपप्लुत भर्तृकाणाम म्हणजे कोण? तर तापसी. हा. हा तापस तापस. हा म्हणजे हा तापसींच्या. हा. अं, तापसींच्या असं म्हणायला पाहिजे कारण षष्ठी बहुवचन आहे म्हणून. हा. भवतः हा प्रसादात म्हणजे भवता म्हणजे आपके प्रसाद जपोपैकी. से असं हिंदीत जसं म्हणतात ना आप. असं म्हणजे समोर माणूस नसला तरी आप असं म्हणतात ना. तसं हा हो आपके हो प्रसाद से. तसं. हा. आपके प्रसाद से. हा. हा. किंवा शरण. महोदय चालतं. काय ते? भवता म्हणजे महोदय असं चालतं की तो हा. हिंदीमध्ये जो महोदय. आप शब्द आहे ना आप असं असतं हा. ते. अच्छा अच्छा. हा. ते भवता म्हणजे आदरार्थी. हा आपल्या भवान आपल्या म्हणजे आदर म्हणजे आहे. आपण. भवान म्हणजे आप. हा. भवतः हा. म्हणजे आ- आपके स्त्री असं. स्त्रीलिंगी. हा. आपल्या. हा. स्त्रीलिंगी नाही, आप- स्त्रीलिंगी नाही.
पुल्लिंगीच. आपल्या अच्छा. आपल्या हा. हा हा आता हा. भवतः आहे. हं. तर रामाला उद्देशून म्हणते ती, हा म्हणजे हम्म, आपल्या प्रसादाने असं. हा हम्म. हा प्रसादात म्हणजे भवतः प्रसादात म्हणजे आपल्या प्रसादापासून शरण्या भूत्वा. हम्म. शरण्या भूत्वा. हम्म. आता शरण्या असं असे हे असणारे प्रत्यय असणारे अजून कुठले असेल सांगा बघू. या शरण तर शरण्या भूत्वा म्हणजे हा शरण हा देणारी होऊन. भूत्वा म्हणजे होऊन. विलोक्य हा अगत्य तसं का? विलोक्य अगत्य तसं का? नाही 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 नाही. डोक्या पण शरण असं नाही. तृतीय आहे का? हा? तृतीय एकवचन आहे का? नाही नाही नाही. मग शरण्या म्हणजे काय? शरण द्यायला समर्थ समर्थ असं. ओ हा हा हा. शरण देण्यास मी समर्थ अशी हो नाऊन झाली. केलं. हा नाऊन केलं त्याचं. हा अच्छा अच्छा. शरण्या. हम्म, धातूचं नाम केलं ना? धातू नाहीच आहे इथं. नाही शरण्या तेच ना म्हणजे तेच म्हणते नामाचंच ना. धातूचं नाम ना केलं. नाही नाही शरण तो शरण्या असं झालं ते. म्हणजे हा ज्याला हा शरण येतात असे. हा ज्याला हा लोक शरण येतात असे शरण्या. असं अजून कुठले मराठीत पण शब्द आहेत का कुठले आठवण आहे? अं, तपस्या तेच होईल का? म्हणजे नाही. नाही. तपस्या नाही. नाही नाही. असं शरण्या म्हणजे श- शरण देणारी अशी म्हणजे जिला लोक शरण जातात अशी. हम्म, शरण्या. सांगेन मी आठवलं की. देवीच्या हम्म. हम्म. स्तुतीमध्ये देवीच्या नावांमध्ये वगैरे अशी नावं असतात. शरण्या वगैरे अशी. बरं. हा बरोबर हम्म. हो. ललिता सहस्रनामात वगैरे अशी सांगेन मी तसं. दुर्गा सहस्रनामात वगैरे अशी असतात. बरं सांगू. तर शरण्या भूत्वा म्हणजे मी शरण देण्यास समर्थ होऊन हा भूत्वा म्हणजे झालेली असताना किंवा झालेली होते. हा झालेली होऊन. हा अद्य म्हणजे आता आज असं असताना आज त्वयी दीप्यमाने. त्वयी म्हणजे हा भव. हा दीप्यमाने. हा दीप्यते सौ म्हणजे दीप्यते दीप्यते असौ. 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 हा. हा हा दीप्यमानस दीप्यमानः तस्मिन् दीप्यमाने. आपण जसं दैदिप्यमान म्हणजे म्हणतो ना असं. हा राजाच्या दैदिप्यमान. सत्य. हा सती. सती म्हणजे सती अध्यारूत आहे. असताना सती म्हणजे असताना असं. हा म्हणजे तुम्ही एवढे तुमच्याकडनं एवढं दैदिप्यमान तेज तुम्ही तुमचं असताना हा हा शरणार्थम अन्यम कथम प्रपत्स्ये. म्हणजे आता असं असताना प्रपत्स्ये म्हणजे हे भविष्य काय. उत्तम पुरुष एकवचन प्रपत्सी. जसं प्रपद्ये तसं प्रपत्सी हम्म. असं. हा प्रपद्ये म्हणजे शरण जातो. हं. आणि प्रपत्से म्हणजे मी शरण म्हणजे मी प्रपद्ये म्हणजे मी शरण आहे. आणि प्रपत्से म्हणजे मी शरण जाईन असं. हं. गीतेमध्ये ना प्रपद्ये. आत्मनेपदी आहे. हा आत्मनेपदी. तर अन्यम म्हणजे अन्यम कथम. अन्यम म्हणजे द्वितीय. अन्य कोणाला शरणार्थम. हा म्हणजे शरणार्थी म्हणून दुसऱ्या कोणाला मी कसं जाऊ. कोणाला मी हम्म. शरण कसं जाऊ शरण घेण्यासाठी. हम्म. म्हणजे किती लज्जास्पद आहे. प्रपत्से हा शब्द प्रपद्ये आणि प्रपत्से असं लक्षात ठेवायचं. प्रपद्ये म्हणजे प्रपद्ये हा शब्द रामरक्षेत पण असतो ना. शरणम प्रपद्ये नाही का? हो हो. ह्याच्यात मध्ये पण आहे हा? आला होता आता हा कुठेतरी. ना.
तर प्रपद्ये हा वर्तमान काळ आणि प्रपत्से हा भविष्य काळ. तर ती पूर्ण माता एकदा हा पूर्ण श्लोक बघूया. हा निशाचर उपप्लुत भर्तृकाणाम तपस्विनीना. हा म्हणजे निशाचरांकडून उपप्लुत म्हणजे त्रास दिलेल्या नवऱ्यांच्या तपस्विनींना हा आपल्या प्रसादाने हा अं, तपस्विना म्हणजे तपस्विनींच्या आपल्या प्रसादाने शरण्या भूत्वा शरण समर्थ होऊन म्हणजे त्यांना मी शरण घेतलं किंवा त्या मला शरण आल्या अशी मी असताना अद्य अद्य म्हणजे आता हा अन्यम शरणार्थम हा इतर कोणाच्या शरणासाठी हा त्वयि दीप्यमाने अपि म्हणजे आणि तुम्ही एवढे दैदिप्यमान तेजस्वी असताना हा तुमचं एवढं दैदिप्यमान तुमच्याकडून एवढं दैदिप्यमान तेज असताना कथम प्रपत्से मी कशी शरण जाऊ असं. ठीक आहे. काय तसं ते हिंदीमध्ये आहे. वनवास के समय जिनके पतियों को राक्षसों ने सता रखा था उन तपस्विनियों की को आपकी कृपा से शरण देने वाली होकर. म्हणजे आपल्या कृपेने मी शरण्या झाली. शरण्या म्हणजे शरण देणारी झाली असं. जे मी शरण देणारी असताना आता मी शरण जायचं कसं असं हा तिला वाटतंय. मी इतरांना हा. शरणागती देत असताना मला इतर लोक शरण येत असताना आज हा त्वयि तर मला दीप्यमाने हा तुम्ही एवढे दैदिप्यमान तेजस्वी असताना मी अन्यम कथम प्रपत्से शरणार्थम अन्यम कथम प्रपत्से शरणार्थ म्हणजे शरणागतीसाठी हा जसं भ्रमणार्थम तसं शरणार्थम. हा याचं पार्श्वभूमी अशी आहे की तो जो लक्ष्मण तिला रामाचा निरोप सांगतो ना की तुला आता मी इथं आणलंय आणि तुला आता ऋषींच्या ऋषी पत्नींकडे तुझं प्रसूती आता कुठल्या तरी ऋषींच्या आश्रमातच तू कोणाला तरी शरण जा असं तो सांगतो तिला. इकडे बरेच ऋषी मुलींचे आश्रम आहेत तर तू शरण जा असं तो लक्ष्मण तिला सांगतो नाही का. त्याच्यावर तिचं उत्तर आहे आणि मग नंतर तो सांगतो की मला म्हणजे मी माझं फक्त कर्तव्य केलं म्हणजे एक मला मला जशी आज्ञा मिळाली तसं करण केलं पण तरी म्हणजे तो तिची मग क्षमा मागतो तर मग ती त्याला उठवते आणि आशीर्वाद देते वगैरे वगैरे आणि मग ती असं म्हणते की इतरांना मी शरणागती दिलेली असताना आता जसं आपल्या मराठीत वाक्प्रचार आहे ना की ज्या म्हणजे ज्या परसात मी फुलं वेचली तिथे आता गौऱ्या विचारायला कशी जाऊ असं जुन्या कादंबऱ्यांमध्ये असं वाक्य असायचं नाही का? हो हो तसं. हा, तसं. ठीक आहे. हो. ते वाचा कोणी शेवटचा श्लोक मी वाचू का सर? हा वाचा. हा साहम तपः सूर्यनिविष्टदृष्टि रूर्ध्वं प्रसूते शरितुं यतिष्ये भूयो यथा मे जननान्तरेऽपि त्वमेव भर्ता न च विप्रयोगः. अन्वय वाचा सा आता. अहं हा सा अहं प्रसूतेः ऊर्ध्वं सूर्यनिविष्टदृष्टिः सति तथाविधं तपः चरितुं यतिष्ये यथा
भूयः मे जननान्तरे अपि त्वमेव भर्ता स्याः विप्रयोगः च न स्यात्. हा इथं दाखव. याचा अर्थ हा याचा अर्थ कसा व्याख्या दिलेली आहे सा सा म्हणजे ती हा हा ती म्हणजे कोण त्वया परित्यक्ता म्हणजे त्वद्वियुक्ता म्हणजे तुझा वियोग झाले तू म्हणजे ती रामाला उद्देशून म्हणजे तुझ्याकडून त्यागलेली सोडून देण्यात आलेली हा अहम म्हणजे सीता हे मी हा हा प्रसवती प्रसूतिः. हा प्रसूते हे म्हणजे अ, प्रसूती झाल्यानंतर पंचमी प्रसूते हे म्हणजे ओके. हा प्रसूतीपासून प्रसूते हे ऊर्ध्वम म्हणजे प्रसूतीनंतर असं नंतर. ऊर्ध्वम म्हणजे अच्छा. त्याच्यानंतर किंवा त्याच्यावरती असं म्हणजे प्रसूतीनंतर हा सूर्ये हा सूर्यनिविष्ट दृष्टी हा हा सूर्याकडे. सु सु म्हणजे सूर्यनिविष्ट दृष्टी म्हणजे सूर्ये आता इथे हे आहे, म्हणजे संधी समास आहे ते सूर्ये निविष्ट किंवा निविष्टा दृष्टी म्हणजे स्थिरीकृता किंवा संस्थिता दृष्टी ही हा अशी इथे आहे ना खाली नेत्रम यस्या स्या सूर्यनिविष्ट दृष्ट हा म्हणजे बरोबर डोळे सूर्याकडे बघून राहिले टक लावून बघितलेलं असं. नेत्रम कारण काय यस्याः सा सूर्यनिविष्ट दृष्टी. सती इथे दिलंय ना. हा अशी ती बरोबर सती बरोबर हा अशी ती. तर हा 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 तथाविधम तपः चरितुम यतिष्ये म्हणजे हा असं असं तप तप चरितुम करणार आहे करण्याची आचरण्यासाठी इच्छा. हा हा प्रयत्न करेन असं प्रयत्न करेल. त्याची पार्श्वभूमी अशी आहे की हे सूर्यवंशातले म्हणजे सूर्यवंश आहे ना हा इक्ष्वाकू हो 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 रामाचा हो आता आद्य पुरुष म्हणजे सूर्य त्यामुळे ते सूर्याकडे टक लावून किंवा ज्याला दुसरं असं तप पंचाग्नी करणार. साधन म्हणतात पंचाग्नी साधन म्हणजे पूर्वी असं करायचंय असं ते कुमारील भट्टांनी वगैरे असं केलं होतं की आजूबाजूला तुषाग्नी लावून सभोवती हा तर खाली पण काहीतरी म्हणजे 5 प्रकारचे अग्नी प्रज्वलित करून म्हणजे त्यापैकी वरती सूर्य बाजूला तुषाग्नी म्हणजे हा नंतर नंतर काहीतरी म्हणजे जठराग्नी म्हणजे काही न खाता आणि तेज सगळं डोळ्यामध्ये आणून म्हणजे तो एक अजून अग्नी आणि माध्यान्नी असं सूर्याकडे बघून अशी तपश्चर्या त्याला पंचाग्नी साधन असं म्हणतात असंच काहीसं म्हणजे इथे पंचाग्नी हा प्रत्यक्ष शब्द वापरला नाहीये पण सूर्यनिविष्ट दृष्टी म्हणजे ती सूर्याकडे अशी एकटक असं लावून बघायचं हं. अशी मी तपस्या करण्याचा प्रयत्न करीन असं. हा का बरं तर यथा म्हणजे जेणेकरून भूयः भूयः भू म्हणजे होणे यहा म्हणजे जो म्हणजे पुन्हा म्हणजे भू पुन्हा. आहात हा पुन्हा जसं आपण भूयो भूयो नमाम्यहम म्हणतो ना भूया हो भूया हो पुन्हा पुन्हा. नमामि अहम तसं भूया भूया म्हणजे पुन्हा पुन्हा हा भू म्हणजे होणे म्हणजे पुन्हा होईल असं पुन्हा पुन्हा असं भूयः असं भूयः मे 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 म्हणजे म्हणजे मम माझ्या. मह्यम मे किंवा माझं किंवा हा मह्यम. मम मे मह्यम मे असं अन्यत जननम म्हणजे हा म्हणजे दुसऱ्या जन्मात. हा, हा जननांतरम जसं आपण ग्रामांतरम म्हणजे जननांतर. दुसऱ्या गावी नाही का देशांतर म्हणजे दुसऱ्या प्रदेशात एक गावी दुसऱ्या गावी. हा म्हणजे अंतर पुढच्या म्हणजे जन्मी आता ते. हा. हा हा म्हणजे त्याच्या पुढे. दुसऱ्या जन्मात असं हा दुसऱ्या जन्मात अपि त्वम एव भर्ताः स्याः म्हणजे तूच माझा पती होशील होय. हा होशी. स्याहा म्हणजे परत हे अस धातूचं
भविष्यकाळ आहे. हा, स्याः. पण विप्रयोग च न स्यात्. परंतु आणि त्या जन्मामध्ये तू माझा पती तर राहशीलच, पण तेव्हा विप्रयोग युज पासून योग हा झालाय, म्हणजे जोडणे, म्हणजे एकत्र असणे. प्रयोगा म्हणजे प्रकर्षाने युक्त असणे. पण म्हणजे विरुद्ध, म्हणजे त्याच्या विरुद्ध, म्हणजे वियोग असं. हे वियोग मात्र होणार नाही, तर त्याकरता मी तपश्चर्या करेन. म्हणजे ती थोडक्यात रामाचं थोडस हे करता येतील त्याला, पण लगेच ती सावरते आणि म्हणते की मी आता ठीक आहे, म्हणजे तुमची आज्ञा मी म्हणजे स्वीकारते. हा, आणि प्रसूती आता देणं तर मला आहेच, म्हणजे ते माझं कर्तव्य आहे. पण त्याच्यानंतर मी अशी तपश्चर्या करीन सूर्याची, कारण आपलं कुलाचा हा. मूळ पुरुष सूर्य, त्याच्या आशीर्वादाने पुढच्या जन्मी पण मला तुम्हीच पती मिळावं, पण तेव्हा वियोग न हो. आणि आपला वियोग हा, ताटातूट होणार नाही. ताटातूट योग न होवो, असं न भवेत, किंवा असं न स्यात् म्हणजे न भवेत, असं होणार नाही असं. असं ते म्हणजे लगेच ती स्वतःला सावरते, आणि सावरते. पुढची दिशा, हा, आणि पुढची दिशा तर ती काय करायचं हे निश्चित करते. हे ठीक आहे, आता हे नशिबात आहे, याला काही इलाज नाही. ती एकदा एकच फक्त तिने प्रतिप्रश्न केला की, म्हणजे की तुम्ही तुमच्या समक्ष मी अगदी प्रवेश करून निर्मल किंवा शुद्ध झाली होती, असं असताना तुम्ही प्रजाश्रवण लोकवाद करून मला माझा त्याग का केला, असं एकदा तिने विचारलं. म्हणजे ते लक्ष्मणाकडे, नाही का, हे माझं म्हणणं रामाला सांगा, असं सांगितलं तिने, नाही का. त्याच्यानंतर ती मात्र म्हणाली की ठीक आहे, मी आता तुम्ही मला म्हणजे तापसींकडे पाठवताय की ज्यांना एकेकाळी मीच आश्रय दिला होता, आणि आता मला तुम्ही त्यांच्या आश्रयाला पाठवताय. असं कसं होईल, म्हणजे किती लज्जास्पद आहे. म्हणून ते ठीक आहे की आता माझी प्रसूती आहे, मी ती आता ती झाल्यावरती मी तपश्चर्या करेन आणि पुन्हा असं वर मागून देईन. इथे संपला ना हा. हा, मला हा आवाज पाठ यायला येते. हो, काय ते, संपलं आता शेवटचं. हा, ते हा हिंदी मध्ये तर वाचायचं ना. हा, वाचा, तुम्ही वाचा. हा. हाँ, पति से परित्यक्ता मैं हम्म. पुत्रोत्पत्ति के पत्ती. बाद सूर्य में दृष्टि लगाकर ऐसी तपस्या करने का प्रयत्न करूंगी जिससे हा, कि फिर अगले जन्म में भी तुम ही मेरे पति हो. हो. और वियोग कभी न पति हो. और हो वियोग कभी न हो. और वियोग कभी ना हो. अच्छा, ओके. सर इथे शाळेतून परित्यक्ता शब्द कुठे आलाय श्लोकात? नाही नाही, परित्यक्ता ते अध्यारूत आहे. ते तिने जेव्हा म्हटलं ना, अध्याय. सा अहम, अशी मी, हम्म. अशी अशी मी. ती मी, म्हणजे ती मी म्हणजे ती म्हणजे कुठली, तर जिला हा. पतीने सोडलेलं आहे, जिला आता त्या तापसींच्या आश्रयाला जायचंय, हा, अशी ती हम्म. मी, असं अध्यारूत आहे, म्हणजे असं. अच्छा, बर. हम्म. आणि यतिशय म्हणजे काय सांगितलं सर? म्हणजे यतती म्हणतो ना आपण, यत म्हणजे प्रयत्न करणे, यतिष्ये म्हणजे प्रयत्न करणे. प्रयत्न करेन, प्रयत्न करणे. करेन, अच्छा, ओके. आत्मनेपदी उत्तम पुरुष. करेन. भविष्यकाळ. इथे इथे मला वाटतं भविष्य काळाचे आत्मनेपदीचे बरीच रूप आहेत, नाही का. यतिष्ये, हा. प्रपत्स्ये यतिष्ये. वगैरेच असेल. हा, हा, प्रपत्स्ये, असं. हम्म. हम्म. अशा रीतीने हा पाठ संपला. आता कुठला राहिलाय तुमचा? बरेच आहेत अजून. त्याच्यानंतर पण आहे आहेत, दोन तीन आहेत. बरेच आहेत हे अजून. हे झालंय का श्लोका तुमचं? वेगः.
नाही सर. नाही हे घ्यायचं ना. त्यानंतर चित्रवियोगे दशरथस्य शोकावली येथे राहिले. पंचवटी आहे, लज आहे, वेणी संहार आहे. हा एक आहे. हे प्रतिमा नाटक याचं आहेत ना हे. प्रतिमा नाटक. बरोबर. ते म्हणजे मूळ रामायण नाही आहे, हे नाटक आहे. हा नाटक आहे. हम्म. आणि म्हणजे तो कोणी हे करायचं नाही असं काहीतरी तुम्ही सांगितलंय कसं पाठ 11वा हो हो श्री सोमस्व हा स्वराज सोमनाथचं नाही सोमराजस्तव. आहे. ते काय आहे सोमराजस्तव हा म्हणजे भाग एक. काय आहे की त्यांनी टाकलं होतं आधी. म- पण ते असं काही फार प्रसिद्ध नाही आहे. सोमराजस्तव म्हणजे सोमनाथ आहे ना, तर त्या सोमनाथाची स्तुती आहे. मला तर 60-70 श्लोक आहेत ते. पण हो. त्याचं काही म्हणजे काही मटेरियल पण नाही, आणि त्यांनी कधी असं म्हणजे जसं अवांतर वाचन म्हणून असं त्यांनी दिलेलं आहे. पण त्याची काही परीक्षेचा काही तो भाग नाही. हे 2 धडे आहेत सर, पाठ 11 आणि पाठ 15. हा ते दोन्ही पूर्वार्ध नाहीये. आणि उत्तरार्ध दोन्ही नाहीयेत. ते दोन्ही करायचे नाही. नक्की ना. हा अच्छा, पाठ 11वा नाहीये का? ओके. हा 11 आणि 15 आणि ओके. 15 पाठ उत्तरार्ध, 11 आणि पूर्वार्ध आणि उत्तर. राजा. ओके. ते कंटिन्यूड आहे मला वाटतं. 20 हो संपलं आणि 21 पासून दुसऱ्या ह्याच्यामध्ये. कंटिन्यूडच आहे ते. पण 14वा कंटिन्यूड आहे. 14वा परत रामस्य वनगमनम आहे. हो मस्त. हे घेऊ शकतो आपण. हे झालंय का पंचवटीचं? नाही व्हायचं आहे माझं. नाही झालं नाही नाही. घ्या सर घ्या. बर. म्हणजे थोडं आम्ही असं वेगळ्या याच्यातनं घेतलेलं आहे. वाचा बघू. कुठला कोण पंचवटी वाचन? का? हा पंचवटी. आगत निवासाश्रम. स्म राम लक्ष्मणाला वाचा. म्हणतो. आता ते पंचवटीला राम आले. लक्ष्मण. हा पंचवटीला आले. वाच ग वाच. बर. आगतः स्म यथोदिष्टममुं देशं महर्षिणा अयं पंचवटी देशः सौम्य पुष्पितपादपः. हा तर हे सौम्य. हे सगळं वाचू. हा हा आता त्याचा अन्वय आहे. हा हा हम्म. हा. हे सौम्य. पंचवटी. हा नाही मी अन्वयचं बघत होते. ठीक आहे, सांगा सर तुम्ही. ठीक आहे, मी सांगतो. हे सौम्य इथं आहे त्याचं संबोधन आहे. लक्ष्मणाला आता राम म्हणतोय हे सौम्य म्हणजे जसं दोन्ही, एक सौम्य म्हणजे नम्र, सौम्य म्हणजे जसं सुंदर, म्हणजे चंद्रासारखं असं. किंवा सौम्य म्हणजे सुमित्रेचा पुत्र म्हणूनही सौम्य असं. हा महर्षिणा. अच्छा. हा यथोद्दिष्टम. आता महर्षिणा यथोद्दिष्टम म्हणजे त्यांना मला वाटतं बसती नाही. कोण अनुसूयेचे पती कोण? अत्री ऋषींनी अत्री, हा. सांगितलेलं. हा अत्री ऋषींनी सांगितलेलं असतं की तुम्ही म्हणजे पंचवटी किंवा दंडकारण्यात जा असं सांगितलं असतं. नाहीतर आधी ते इकडेच फिरत असतात थोडेसे उत्तरेला. मग त्यांना ती जी देवांची जी योजना असते की रामाला दंडकारण्यात पाठवायचं, आणि मग की जेणेकरून राक्षस त्याला त्रास देतील आणि काही करून राम आणि रावणाचं काहीतरी हे होईल, म्हणजे एकमेकांसमोर ते यावीत अशी ती योजना असते. हा योजना असते. तर म्हणून ते अत्री ऋषी त्याला सांगतात की तू इकडे जा, म्हणजे नुसतं इकडे उत्तरेला गंगा वगैरे त्या प्रदेशात फिरू नकोस. नर्मदा पार कर. हा कारण नर्मदेच्या वरती उत्तर भारत, नर्मदेच्या खाली दक्षिण भारत. नर्मदा पार करून तू गोदावरी नदीच्या काठी तू निवास कर असं मला
सांगितलं जातं. हा, तर मग महर्षीणा यथोद्दिष्टम, त्या महर्षींनी जसं सांगितलं आहे त्यानुसार अमुम, अमुम म्हणजे हा, अधस्थ, हा, अधस्थ अमुम, हा, तसं देश, तर हा देश किंवा हा प्रदेश आगत स्मः, आपण आलेलो आहोत. हा, आणि पुष्पित पादपहा, हा, अयम देश पंचवटी. हा, आता पुष्पित पादपहा म्हणजे तो एकदम असा रमणीय प्रदेश असतो. हा, सगळे पादप म्हणजे पादप म्हणजे झाड ना, नाही नाही, पादप म्हणजे वनस्पती. हा, वनस्पती. अच्छा, हा. हा, पादप म्हणजे त्यांची मुळं खूप असतात, त्यांना वृक्षांना पादप असतात. तर ज्यांचं म्हणजे पुष्पित पादप म्हणजे रोप म्हणायचं का? नाही, फुलझाड, भरपूर फुलझाड असलेला, पुष्पित पादप फुलझाड. हा, हा, फुलझाड हा अयम देश पंचवटी, जे भरपूर फुलझाड असलेला हा प्रदेश हा पंचवटी प्रदेश आहे. तर तरु आणि पादप मध्ये फरक, पादप म्हणजे रोप असं म्हणायचं का, की बारीक पायाने पाणी पिणं, पायाने पायाने पाणी पाणी पिणारे पिणं, म्हणून पादप पादप. हा, हा, पादप आणि पुष्पित म्हणजे फुल, अच्छा, हा, फुल, ते कळलं. फुलं झाड. पण ते तरु आणि पादप मधला फरक मला जरा नाही, कळत दोन्ही नाव आहेत ना, वृक्ष, तरू, पादप सगळे हा, समानार्थी शब्द. समानार्थीच ना. हा, आपल्याला हो. वृक्षपाठात गेलो होतो ना. हा, हा, होय. त्याच्यात पादप आहे ना हे. हो, वृक्ष आणि पादप हे दोन्ही सारखेच, ते समानार्थी, वृक्ष, तरू, पादप. आणि पण पुष्पित पादप म्हणून ते फुलं, हा, फुलंवाली झाड. कळलं. हा, पुष्पित पुष्पित म्हणजे पादप. हा, बहरलेले असं म्हणतात ऍक्च्युली. हा, पुष्पित म्हणजे बहरलेले, हा, फुललेले, फुलांनी फुललेले. बहरले. फुललेले, बहरलेले असं. सर्वतः च सर्वतश्चार्यतां आर्यताम. दृष्टे, चार्यतां दृष्टे आणि कानने निपुणो ह्यसि आश्रमः कतरस्मिन्नो देशे भवति सम्प्रतः. हम्म. तर रश्मी. हा, ततः अस्मिन्, हा, अशा या देशामध्ये, हा, नहा कतरा अस्मिन्, आश्रम. नहा आश्रमः म्हणजे आपला, हा, अस्मान्नः, हा, आपल्याकरता आसमाना आश्रम, मधलं दहा. हा, आश्रमः संमता सम्मतः, हा, भवति भवती. सम्मतः, सम्मतः भवति, सम्मत म्हणजे योग्य, सम्मत, मत म्हणजे याला आपण मत म्हणतो नाही का, मत म्हणजे संमत म्हणजे चांगलं, म्हणजे योग्य, थोडक्यात संमतः भवति. हा, तर हा म्हणजे अशा या प्रदेशात आपला आश्रम असणे योग्य आहे. हा, योग्य, योग्य. हा, हा, कसं आहे कानने हा प्रदेश, सर्वता. हा, कानने, कानने म्हणजे सर्वतः. सप्तमी, सगळीकडे, हो. सर्वतः दृष्टी ही, हा, चार्यंताम, हा, चार्यताम ना. चार्यताम, हा, च आर्य, चार्यताम. हा, च चार्यताम, चार्यताम काय बघा, म्हणजे काय? हा, कानने अर्थ काय त्याचा? हा, इथे तेच मी काढायला. विचार करतोय. हा, कानन चार्यताम, म्हणजे जंगलात. चालेल, म्हणजे शोध जंगलात. घेणे. कानन म्हणजे हा, चार जंगलामध्ये. धातू, चार कानन धातूच ते आहे. कानन, सप्तमी एकवचन. चार धातूपासून निंजंत, चार एक लोटला का शोध घ्यावा. चार्यताम दृष्टी, चार्यताम निपुणः असिहि, हा, दृष्टी, चार्यताम, त्याला म्हणजे चार्यता, शोध घ्या असं, शोध घे असं. अराउंड द्विवचन आहे का हे? ऑल अराउंड द फॉरेस्ट. आणि पण द्विवचन. तसं
द्विवचन कशाला येईल? सगळीकडे नाही द्विवचन आज्ञार्थ आहे. आहे ना, आज्ञार्थ, आज्ञार्थ. नाही 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 हे आहे आज्ञार्थच होते. भूतकाळ आहे, भूतकाळ आहे. चार्यताम द्विवचन. शोध घे असं म्हणजे चार्य चर धातूपासून चरच आहे ते. चार्यताम असं हो. मला वाटतं शर- सगळीकडे चार्यतम. इथं त्यांनी अर्थ दिलाय कास्ट युअर साईट असं म्हटलेलं आहे. हा म्हणजे हा म्हणजे Look- सगळीकडे बघ असं. सगळीकडे शोध बघ हा, असं आहे. हा, हा. हा पण त्याचा मूळ धातू चर, पण मग त्याचा चर जर धातू म्हटला तर हा. त्याचा म्हणजे कुठला प्रयोग होईल तो असं मी विचार करतोय. ते बघा. हा करेक्ट. ओके. त्याचं ते त्यांनी दिलं की कर्मणी प्रयोग लोट आचरण लकार आहे का? निंजंत हं? चर. निजंत चारे आणि कर्मणी प्रयोग. चार्यतामचं इथे मी काढलं त्यात चर अधिक नीच प्रत्यय आणि यक असं त्यांनी ताम केलं. नाही, नीच म्हणजे नाही. आचरण हा. करणारा प्रेरणार्थक नीच प्रत्यय असं म्हणलं. दशम गणात होईल का? दशम गणातला? दशम नाही, हा दशम नाही आहे. चार्यताम दशम गणात नाही. चरयतीन असं नाही होत हा. चरतीच होते हे. हा दशम गणातला नाही आहे हा. चार्यताम जर प्रेरणार्थक म्हटलं तर दशम गणातलाच असतो ना मोस्टली, असं बघितलं. प्रेरणार्थक नाहीये. नाही नाही नाही, तुम्ही कन्फ्युज करताय. प्रेरणार्थक आणि दशमगण हे वेगळे प्रकार आहेत. दशमगणामध्ये य हे आपोआपच येतं, म्हणजे त्याच्या प्रेरणा नसली तरी येतो. अर्चयती हा. असं. ओके, त्याला ती प्रेरणा असण्याची गरज नसते. पण जसं करोती कारयती, तर आता करोती हा म्हणजे प्रथम नाही, दुसऱ्या कुठल्या तरी गणातला असेल, पण त्याला पण कारयती. हा लिखती लेखयती. तर नॉर्मल दशमगणात नसलेले धातू सुद्धा प्रेरणार्थक करण्यासाठी त्याला य लागतं. लेखयती, पाठयती असं. त्यामुळे हा तर इथं प्रेरणा नाही वाटत मला. पालन आणि करणे इथे चारी धातू म्हटलंय. साईट म्हणजे दृष्टी चारी असं धातू नाही का? म्हटलंय त्याची कर्मवाच्य नजर. लोटकार लोट लकार लोट लकार. हा लोट लकार. कर्मवाच्य चारी धातू म्हटलंय इथे. चारी नाही, चार धातू. चार चर धातू. चार ठीक आहे, बघू आपण याचं काय ते. नक्की नक्की चार असा नसेल, चर हाच धातू असेल. हा चर धातूच आहे तो. हा चर चार धातू आहे. नसेल. हा हा चर हा आणि चार्यताम समजा असं धरू आपण की चार्यताम हे कसं होईल, पण गुरु सारखं असं भ्रमण करणे होईल का? चार्यतामचा अर्थ इतर साईट असं आहे. जंगलामध्ये भ्रमण करणे असं. नाही ते बरोबर. पण मी विचार काय करतोय की आज्ञार्थी कसा असेल, कसा म्हणजे असं कसं रूप. कारण जसं आपण पठपठतीचं पठ होतं, कुरु होतं, हा. लिख होतं, होय. आचर हा असं होतं ना, नाही का? तर तसं हे आम प्रत्यय कसा आला याला, असा मी विचार करतोय. आज्ञार्थी एक हा भाग 6 मध्ये आज्ञार्थाची रूप अशी दिली. काय हो, ताम लागलेला आहे आज्ञार्थाच्या रूपामध्ये. आज्ञार्थाची भाग 6 मध्ये दिली ती तशी. हो, ताम लागलेलं आहे त्याला प्रत्येक. अगं नाही, पण भावकर्मणा लोट लकार आत्मनेपदम चर्यताम. मध्ये काही लेसन मध्ये येऊन गेलंय हे ताम आम्हाला आज्ञार्थ मध्ये. नाही पण बरोबर आहे. माझी शंका अशी आहे की तो लक्ष्मण समोरच आहे ना तिथे, मग प्रथम पुरुष कशाला होईल? प्रथम पुरुषामध्ये ते आम येतं हा आज्ञार्थीमध्ये. पण जेव्हा तो म्हणजे काय त्याला आपण म्हणतो सर अनद्यतन भूतकाळ असेल का? भूतकाळ नाही, म्हणजे भूतकाळ हा आज्ञार्थीच आहे. प्रथम पुरुष आज्ञार्थी. आज्ञार्थी हा